Welcome students. So in today's class we are discussing about Bohr's postulates. तर बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारतात explain Bohr's three postulates in detail. So our Bohr's first postulate is the necessary centripetal force for the motion of electron is provided by the electrostatic force of attraction between positively charged nucleus and negatively charged electron. तर आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रॉन जेव्हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत आहे न्यूक्लियस भोवती तर इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आणि न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज आहे प्रोटॉनमुळे. तर या ठिकाणी या दोघांमध्ये जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण या ठिकाणी दाखवलेला आहे 1/4πε0 Ze²/r² या फॉर्म्युल्यानी. आणि इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व सर्क्युलर ऑर्बिटमध्ये होत आहे त्यामुळे इथं mv²/r हा जो आहे हा सेंट्रिपिटल फोर्स आहे. तर या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय कळत आहे की सेंट्रिपिटल फोर्स जो आहे mv²/r हा जो आहे हा बॅलन्स होत आहे. कशाद्वारे बॅलन्स होत आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सद्वारे. तर हे आपलं बोहरचं फर्स्ट पॉस्ट्युलेट आहे. बोहर सेकंड पॉस्ट्युलेट, electrons revolve only in those orbit for which angular momentum is equal to the integral multiple of h/2π. तर आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला माहिती आहे. तर अँग्युलर मोमेंटम आपण कशाने दाखवतो? mvr. आणि हे इंटेग्रल मल्टिपल आहे. इंटेग्रल मल्टिपल म्हणजे काय? इथं इंटिजर कशाने दाखवलो आपण? इंटिजर आपण दाखवत आहोत n दाखवत आहोत. इथं n म्हणजे काय आहे? इंटिजर आहे. तर बेसिकली इथं यनलाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. तर प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजेच जो ऑर्बिट आहे त्या ऑर्बिटचा नंबर म्हणजे काय आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तर इलेक्ट्रॉन फक्त अशा ऑर्बिटमध्ये फिरू शकतात ज्या ठिकाणी आपला अँग्युलर मोमेंटम जो आहे हा कशाच्या इक्वल आहे? इंटेग्रल मल्टिपल ऑफ h/2π. नाउ बोहर्स थर्ड पॉस्ट्युलेट, when electron jumps from higher energy orbit to the lower energy orbit it radiates energy in the form of energy of photon. तर फोटॉन जो आहे फोटॉनची एनर्जी आपण कशाने दाखवतो? h/nu ने दाखवतो. तर इलेक्ट्रॉन इथं m या ऑर्बिटमधून n या ऑर्बिटमध्ये जंप मारायला आहे. तर त्यांच्यातला जो एनर्जी डिफरन्स आहे म्हणजेच em - en हे कशाच्या इक्वल आहे? h/nuच्या. तर हे बोहर्सचे आपण आता 3 पॉस्ट्युलेट्स पाहिले. तर पहिल्या पॉस्ट्युलेटमध्ये काय पाहिलं की mv²/r म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स हा इक्वल असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनच्या. सेकंड पॉस्ट्युलेटमध्ये आपण पाहिलं अँग्युलर मोमेंटम हे इक्वल आहे इंटेग्रल मल्टिपल ऑफ h/2πच्या. आणि थर्ड पॉस्ट्युलेट आपल्याला सांगते की इलेक्ट्रॉन जेव्हा जंप मारतो हायर एनर्जी ऑर्बिट टू द लोअर एनर्जी ऑर्बिट त्याची जी एनर्जी आहे ती एनर्जी ऑफ फोटॉन एवढी एनर्जी त्या ठिकाणी रेडिएट करतो. म्हणजे तेवढी em - en इज इक्वल टू h/nu हे आपल्याला इक्वेशन या ठिकाणी भेटते. सो दीज आर द 3 इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स. आणि या पॉस्ट्युलेटचा वापर करूनच आपण पुढे जाऊन बोहरची रेडियस, बोहर्सची एनर्जी, नंतर रेडबर्ग्स फॉर्म्युला आणि एनर्जी लेवल डायग्राम या गोष्टी सर्व आपल्याला यापुढे भेटत असतात. त्यामुळे हे जे 3 पॉस्ट्युलेट्स आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत.